आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका, सनद फी माफ करण्याची असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। या योजनेमुळे आता गावठाणाच्या बाजूने 200 मीटर पर्यंत मालमत्तांचे मोजमाप करून ते रहिवासी भागासाठी अधिकृत केले जाईल। यामुळे नागरिकांना त्यांच्या घरांची अधिकृत मालकी हक्काची कागदपत्रे मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अस्वस्थता आठवडाभरामध्ये शमणार, मी नाराज नाही, माझी कोणावरही नाराजी नाही, सुनील तटकरे यांची माहिती। आम्ही आता लवकरच सगळे महाराष्ट्र दौरा करणार आहोत आणि पक्षाच्या पुनर्बांधणीला सुरुवात करणार आहोत। आमचे समज आणि गैरसमज दूर झाले आहेत। मी कधीही नाराज नव्हतो। आम्ही एनडीए सोबत जाण्याच्या निर्णयामध्ये मी एक महत्त्वाचा घटक आहे, असं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। रोहिणीच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे, मान्सूनच्या आशेने कामांना वेग। 25 मे पासून रोहिणी नक्षत्रांचा प्रारंभ। बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग तसेच अंदमान निकोबार बेटापर्यंत मान्सूनचे आगेकूच। आद्रा नक्षत्राचे वाहन गाढव असल्यामुळे पाऊस कमी राहण्याची शक्यता। सिबिल पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, कर्ज वाटप गांभीर्याने घ्या, राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारलं। ई-केवायसी बाबत सोलापुरामध्ये अफवा, कार्यालयासमोर महिलांची प्रचंड गर्दी। लाडकी बहीण योजना, महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वारंवार। वास्तविक पाहता ई-केवायसी करण्याची मुदत संपली असल्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र पैसे जमा होत नसल्याच्या तक्रारी घेऊन महिला चौकशी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यालयामध्ये येत आहेत। विदर्भातील ब्रह्मपुरी 47.1 अंशांवर उष्णतेची लाट, 27 मे पर्यंत राहणार। मान्सूनचा श्रीलंकेमध्ये मुक्काम। गुरुवारी उत्तर प्रदेशमधील बांदा येथे 48 डिग्री सेल्सिअस तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 47.1 अंश तापमानाची नोंद करण्यात आली। झुरळ कधीच मरत नाही, कॉक्रोच जनता पार्टीचे खाते भारतामध्ये ब्लॉक, नव्या अकाउंटसह सरकारला आव्हान। कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना 15 मे रोजी देशाचे मुख्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यानंतर झाली होती। एका वकिलाला फटकारताना सरन्यायाधीशांनी परजीवी आणि कॉक्रोच या शब्दांचा वापर केला होता। खरीप हंगामावर अल निनोचं सावट, खत तुटवड्याचे संकट, राज्यामध्ये सरासरी 88% पावसाचा अंदाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाचा फटका बसू शकतो, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केली। इबोलाच्या धोक्यावर केंद्र सरकार सतर्क, भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ॲडव्हायझरी जारी। लक्षणे दिसल्यास विमानतळावरच माहिती देण्याचे आदेश। जगातील वाढत्या इबोला आजाराचा धोका लक्षात घेता भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ज्या प्रवाशांमध्ये इबोलाची लक्षणे दिसून येत आहेत आणि किंवा त्यांचा बाधित व्यक्तींशी संपर्क आलाय, अशा सर्वांना इमिग्रेशन क्लिअरन्स मिळण्यापूर्वी विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेत। भूमी अभिलेख विभागाचा कायापालट होणार, 50 नवीन कार्यालये आणि 10,000पेक्षा अधिक पदांची मेगा भरती। राज्यातील जमीन मोजणी, मालमत्तांचे क्लिष्ट वाद आणि वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक असं पाऊल उचललंय। पक्ष विलिनीकरणावर शरद पवारांचं मौन, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी ही चर्चा फेटाळली। अजित पवार गटासोबत संभाव्य विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मौन बाळगल्यामुळे पक्षातील काही आमदार आणि खासदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट करत विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय, तर जयंत पाटील यांनी देखील चर्चा फेटाळली। कांदा खरेदी अडकली जाचकटीमध्ये, सरकारला ए ग्रेड कांदा हवा, कवडीमोल भावामध्ये मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल। आधीच कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जाचकटींचा वरवंटा फिरवलाय। सरकार केवळ ए ग्रेडचाच कांदा खरेदी करणार आहे, मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप होताना दिसतोय। डिझेल नसल्यामुळे कांदा लिलाव थांबणार, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी इशारा दिला। खरेदी केलेला शेतमाल बाजारात पाठवण्यासाठी ट्रक उपलब्ध होत नसल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संतप्त व्यापाऱ्यांनी सोमवारपासून लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। पुणे जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीबाणी, जिल्ह्यामध्ये 1.25 लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या भरवशावर। आंबेगाव तालुक्यातील 28 गावे आणि 95 वाड्या वस्त्या सध्या पाणी टंचाईच्या विळख्यामध्ये सापडल्यात। येथील सुमारे 31,000 लोकांची ताण भागवण्यासाठी तब्बल 25 टँकर सुरू करावे लागलेत। 20 वर्षांनंतर मनरेगा इतिहास जमा, नव्या रामजी योजनेची अंमलबजावणी, नव्या पर्वाला सुरुवात। बायोमेट्रिक हजेरी, जिओ टॅगिंग अनिवार्य, इंदापुरामध्ये 1737 कामे अपूर्ण, प्रशासनाची धावपळ। मनरेगामध्ये एका कुटुंबाला वर्षाला 100 दिवस रोजगाराची हमी होती। मागणीनुसार अमर्याद निधी उपलब्ध करून दिला जात होता आणि खर्चाचा बहुतांश भाग केंद्र सरकार उचलत होतं। मात्र नव्या रामजी योजनेमध्ये रोजगाराची हमी 125 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली असली तरी देखील निधीची मर्यादा निश्चित करण्यात आली। केंद्र सरकार राज्यांचं बजेट ठरवणार असून त्यामध्ये केंद्राचा वाटा 60% असेल तर राज्याचा वाटा 40% इतका असणार आहे।
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लावंडे यांना अटक, कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांचा वाघोली पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। 29 एप्रिल रोजी युट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये लवंडे यांनी वारकरी संप्रदायातील संत, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींना घुसखोर संबोधित वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील जिंतूर परिसरामध्ये ट्रॅक्टर थांबले, शेतकरी लागले डिझेलसाठी रांगेमध्ये। खरीपपूर्वी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली, शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग, ट्रॅक्टरकडे कल वाढला। सूर्याचा आगडोम जळतोय नागपूर, तापमान 46°C वर 24 तारखेपर्यंत उष्णतेची लाट। हवामान विभागाने 24 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। त्यानंतरही 25 आणि 26 तारखेला तापमान 44 ते 45°C आसपास राहील। याचा अर्थ संपूर्ण आठवडाभर कोणताही प्रकारचा दिलासा मिळणार नाही। नियोजनाच्या अभावाने जाणाई शिरसाई योजना कोलमडली, 1200 FCMT गरज मिळते फक्त 300, पाण्याअभावी पिके करपली। बारामती, दौंड आणि पुरंदरमधील शेतकरी संतप्त, बंदिस्त पाईपलाईन रखडली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डिझेल अभावी 1000 ट्रक उभे, माल वाहतुकीवर संकट, टँकर ही थांबल्यामुळे पाण्यासाठी ठणठणाट। औद्योगिक माल वाहतूक सेवा 40% विस्कळीत, जिल्हाभरामध्ये डिझेल टंचाईमुळे गोंधळ, काही पंप कोरडे ठाक। ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे माल वाहतूकदारांनी शहराकडे धाव घेतली। त्यामुळे शहरातील पंपांवर देखील सलग 7व्या दिवशी वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या। निर्लज्जपणाची हद्दपार, परभणीमध्ये डिझेलसाठी सातबाऱ्याची अट, पंप चालकाची संतापजनक अट। परभणीसह मराठवाड्यात डिझेल टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारकांचं हाल सुरू झाले। काही पेट्रोल पंपांवर सातबारा दाखवल्यानंतर डिझेल दिलं जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। राज्यामध्ये रांगा, गर्दी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता, कल्याणच्या परप्रांतीय विद्यार्थी मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांकडे पुरावेच नाहीत। अक्कलकोट तालुक्यामध्ये मोजणीची 884 प्रकरणे रखडली, शेतकऱ्यांचा संताप अनावर होतोय। भूमापकांचा तुटवडा, कार्यालय ठप्प, वारंवार चक्रा माराव्या लागतायत। जलदगती मोजणीसाठी 2 हेक्टरपर्यंत तब्बल 8000 रुपये शुल्क आकारलं जातं, तर नियमित मोजणीसाठी 2000 रुपये फी भरावी लागते। एवढी मोठी रक्कम भरून देखील महिनोमहिने मोजणी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। नांदेड जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची चाके थांबली, पंप ड्राय, शेतकरी त्रस्त। खरीप कामांना ब्रेक लागला, माल वाहतूकदारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम। शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर दिल्लीत चर्चेमधून मार्ग काढणार, केंद्रीय समितीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आश्वासन। नाफेड केंद्राकडून शेतकऱ्यांना कांदा खरेदी करताना जाचगटी लावल्या जात आहेत। शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे कांदे नाफेडमध्ये खरेदी केले जात आहेत। यासह विविध तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनवट आणि कंधारमधील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत, 22.32 कोटींपैकी केवळ 10 कोटींचं वितरण। किनवट तालुक्यातील 9 महसूल मंडळातील सोयाबीन पीक विम्याची प्रक्रिया अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। डिझेल दरवाढीमुळे महागाई भडकण्याची चिन्हे, माल वाहतुकीचे दर 5 ते 10% वाढणार, ट्रान्सपोर्ट क्षेत्र संकटात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।